नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहोत MCQ इलेक्ट्रिशियन या ट्रेडसाठी ITI इन्स्ट्रक्टर या एक्झामसाठी. प्रश्न पहिला आहे, व्हॉट इज द युनिट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स. यासाठी ऑप्शन आहे. ऑप्शन ए ओहम, ऑप्शन बी किलो ओहम, ऑप्शन सी मिली ओहम आणि ऑप्शन डी आहे मेगा ओहम. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच मेगा ओहम. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. या प्रश्नासाठी ऑप्शन आहे करंट इंटू टाईम, ऑप्शन बी आहे व्होल्टेज इंटू करंट, ऑप्शन सी आहे करंट इंटू रेजिस्टन्स, ऑप्शन डी आहे व्होल्टेज इंटू रेजिस्टन्स. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए करंट इंटू टाईम. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आपण कशाने कॅल्क्युलेट करतो, तर करंट इंटू टाईम. प्रश्न क्रमांक 3 आहे, व्हॉट इज द SI युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए ओहम पर सेंटीमीटर, ऑप्शन बी ओहम पर मीटर स्क्वेअर, ऑप्शन सी ओहम मीटर आणि ऑप्शन डी आहे मायक्रो ओहम पर सेंटीमीटर स्क्वेअर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ओहम मीटर. प्रश्न क्रमांक 4 आहे, what does the number 1.40 represent if a stranded conductor is designated as a 10 square mm cable of size 7 by 1.40. मित्रांनो, या प्रश्नाचं असं म्हणणं आहे की जे केबलची साईज दिलेली राहते 7 by 1.40, तर त्यामधील 1.40 हे कशाला डिझिग्नेट करते किंवा काय दर्शवते. तर यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, ऑप्शन बी रेडियस ऑफ वन कंडक्टर, ऑप्शन सी डायमीटर ऑफ ऑल कंडक्टर, ऑप्शन डी आहे डायमीटर ऑफ इच कंडक्टर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी डायमीटर ऑफ इच कंडक्टर. पुढचा प्रश्न पाहू आपण, व्हॉट इज द युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए महो, ऑप्शन बी कुलम, ऑप्शन सी व्होल्ट पर सेकंड, ऑप्शन डी एम्पियर पर सेकंड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कुलम. पुढचा प्रश्न आहे, विच फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए EMF इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स मायनस व्होल्टेज ड्रॉप, ऑप्शन बी आहे EMF इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स प्लस व्होल्टेज ड्रॉप, ऑप्शन सी आहे EMF इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स प्लस व्होल्टेज ड्रॉप डिवाइड बाय 2 आणि ऑप्शन डी आहे EMF इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स प्लस 2 इंटू व्होल्टेज ड्रॉप. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. EMF हा कॅल्क्युलेट होतो पोटेन्शियल डिफरन्स प्लस सर्किटमधील व्होल्टेज ड्रॉप, याला आपण EMF म्हणतो. प्रश्न क्रमांक 7 आहे, व्हॉट इज द व्होल्टेज ड्रॉप इन रेजिस्टर R2 इन सिरीज सर्किट. हे गिवन एक सर्किट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 4 रेजिस्टर आहेत R1, R2, R3, R4 आणि 50 व्होल्टची बॅटरी कनेक्टेड आहे. तर आपल्याला R2 म्हणजेच 200 ओहमच्या ॲक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे. यासाठी आपण काय वापरणार आहोत, ओहम लॉ, V इज इक्वल टू I इंटू R. तर आपला पहिला आधी आपण टोटल रेजिस्टन्स 1000 ओहम होतं, 100, 200, 300, 300, 300, 600 आणि प्लस 400 हे टोटल झालेलं आहे 1000 ओहम. आता करंट काढणार आहे. करंट म्हणजे काय, व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स, म्हणजेच 50 व्होल्ट डिवाइड बाय 1000. हे घटला, हा घटला, हे घटला आणि हे घटला, डिनॉमिनेटरला आले 20. करंट इक्वल टू झाला आहे 1/20. आता आपण हा 1/20 ॲम्पियर करंट सर्किटमधून फ्लो होणार. तर व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे 200 ओहम रजिस्टरच्या अक्रॉस. तर 200 गुणिले
1/20. हा 0 कटला, हा 0 कटला, हा 2 कटला आणि हा 2 कटला. V इक्वल टू आले 10 व्होल्ट. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 10 व्होल्ट. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑन ओपन एट रजिस्टर इन सिरीज सर्किट. ऑप्शन आहेत ए, नो इफेक्ट इन ओपन रजिस्टर, बी, फुल सर्किट करंट विल फ्लो इन ओपन रजिस्टर, ऑप्शन सी आहे टोटल सप्लाय व्होल्टेज विल अपियर अक्रॉस द ओपन रजिस्टर्स, ऑप्शन डी आहे नो व्होल्टेज विल अपियर अक्रॉस द ओपन रजिस्टर्स. प्रश्न क्रमांक 8 उत्तर आहे ऑप्शन सी, टोटल सप्लाय व्होल्टेज विल अपियर अक्रॉस द रजिस्टर्स. म्हणजेच काय, एकच सर्किट आहे त्याच्यामधले रजिस्टर ब्रेक झालं तर त्या रजिस्टरच्या अक्रॉस जे कनेक्टेड व्होल्टेज आहे ते आपल्याला भेटणार. म्हणजेच सप्लाय व्होल्टेज आपल्याला त्या रजिस्टरच्या अक्रॉस मिळणार. प्रश्न क्रमांक 9 आहे, विच इज द एक्झाम्पल ऑफ सिरीज सर्किट. ऑप्शन आहे ऑप्शन ए, फ्यूज इन सर्किट, ऑप्शन बी, व्होल्टमीटर कनेक्शन, ऑप्शन सी, इलेक्ट्रिकल लॅम्प इन होम्स, ऑप्शन डी, शंट रजिस्टर इन ॲमीटर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, फ्यूज इन सर्किट. जनरली आपण फ्यूज हा फेजमध्ये सिरीजमध्ये कनेक्ट करतो. ऑप्शन बी जर बघितलं तर व्होल्टमीटर कनेक्शन, व्होल्टमीटर कधी पण आपण पॅरललमध्ये लावतो. इलेक्ट्रिक लॅम्प पण पॅरललमध्ये आणि शंट रजिस्टर इन ॲमीटर हे पण पॅरललमध्ये असते. प्रश्न क्रमांक 10, विच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर. रेजिस्टन्स इक्वल टू असते रो इंटू L/A. तर ऑप्शनमध्ये काय आहे, ए लेंथ, बी रेजिस्टिव्हिटी, सी टेम्परेचर, डी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजेच एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रेजिस्टन्स ऑफ कंडक्टरला असते. प्रश्न क्रमांक 11, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इन ॲन ओपन सर्किट. ऑप्शन ए 0, ऑप्शन बी लो, ऑप्शन सी हाय आणि ऑप्शन डी इन्फिनिटी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी इन्फिनिटी. कोणत्याही ओपन सर्किटचं रेजिस्टन्स हे इन्फिनिटी राहते. प्रश्न क्रमांक 12, व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ स्ट्रँडेड कंडक्टर ओव्हर सॉलिड कंडक्टर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, मोर फ्लेक्झिबल. स्ट्रँडेड कंडक्टर हे फ्लेक्झिबल असतात, पण सॉलिड कंडक्टर हे फ्लेक्झिबल नसतात. म्हणजे फ्लेक्झिबल जास्त नसतात, स्टँडर्डपेक्षा कमी असतात. प्रश्न क्रमांक 13, विच कंडक्टर आर यूज फॉर डिस्ट्रीब्युशन लाईन. या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए, इन्सुलेटेड फ्लेक्झिबल कंडक्टर, बी, इन्सुलेटेड सॉलिड कंडक्टर, सी, बेअर कंडक्टर, डी, टू कोअर केबल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, बेअर कंडक्टर. बेअर कंडक्टर म्हणजे विदाऊट इन्सुलेशनचे, जे आपल्या घरामध्ये लाईन येते, जे आपण खांब्यावर बघतो तार लावलेले असतात, त्याला बेअर कंडक्टर म्हणतात. प्रश्न क्रमांक 14, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ पॅरलल सर्किट इफ वन ब्रांच इज ओपन. ऑप्शन ए, करंट विल रिमेन सेम, बी, होल सर्किट विल नॉट फंक्शन, ऑप्शन सी, नो करंट विल फ्लो इन दॅट ब्रांच ओनली, ऑप्शन डी, व्होल्टेज ड्रॉप इन्क्रीज इन द ओपन ब्रांच. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, नो करंट विल फ्लो इन दॅट ब्रांच ओनली. म्हणजेच काय, जर पॅरलल सर्किटमधली कोणती एक ब्रांच ओपन झाली तर त्यामध्ये करंट फ्लो होणार नाही. प्रश्न क्रमांक 15, आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट इज द डिसएडव्हान्टेज ऑफ सॉलिड कंडक्टर कंपेअर्ड टू स्ट्रँडेड कंडक्टर. ऑप्शन ए, लेस रिजिडिटी, ऑप्शन बी, लेस फ्लेक्झिबिलिटी,
ऑप्शन सी लो मेल्टिंग पॉईंट आणि ऑप्शन डी लो मेकॅनिकल स्ट्रेंथ। या प्रश्नाचं उत्तर आहे बी लेस फ्लेक्झिबिलिटी। हा प्रश्न सेम ॲज दॅट प्रश्न क्रमांक 12चा आहे, म्हणजे रिवर्स केलेला आहे फक्त। इथं विचारला आहे स्ट्रँडेड कंडक्टरचे ॲडव्हान्टेज ओवर सॉलिड कंडक्टर आणि या प्रश्नामध्ये विचारलेला आहे डिसॲडव्हान्टेज ऑफ सॉलिड कंडक्टर ॲज कम्पेअर्ड टू द स्ट्रँडेड कंडक्टर। थँक्यू।